वाड्या पार्कमधील जलतरण तलावात पोहत असताना एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी 2 जूनला सकाळी घडली। सागर प्रकाश कळसकर, वय 43, राहणार तापिदास गल्ली, गंज बाजार, नगर असे मयत व्यक्तीचे नाव आहे। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। सागर कळसकर हे रविवारी सकाळी वाड्या पार्कमधील जलतरण तलावात पोहण्यासाठी गेले होते। बराच वेळ झाला तरी ते वरती न आल्याने पोहण्यासाठी आलेल्या इतर व्यक्तींचा हा प्रकार लक्षात आला। त्यानंतर त्यांना पाण्याच्या बाहेर काढून त्यांचे नातेवाईक राजेंद्र दिगंबर कळसकर यांनी उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले। तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासले असता ते मयत झाल्याचे घोषित केले। याबाबतची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी कोतवाली पोलिसांना दिली। दरम्यान सागर हे पोहण्यासाठी तलावात उतरल्यानंतर त्यांना चक्कर आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे। शवविच्छेदन अहवालानंतरच सागर यांच्या मृत्यूचे कारण समोर येईल असे पोलिसांनी सांगितले। सदर घटनेबाबत तलावासाठी नेमण्यात आलेल्या ठेकेदार संस्थेकडून खुलासा मागवण्यात आला असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे यांनी दिली। सदर खुलासा प्राप्त झाल्यानंतर येत्या 1 ते 2 दिवसात समिती बैठक घेऊन त्यात सदर खुलासा मांडण्यात येईल। त्याचबरोबर मयत व्यक्तीचा मेडिकल रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारणही स्पष्ट होईल। या सर्व बाबी समितीसमोर मांडल्यानंतर पुढील निर्णय होईल असे क्रीडा अधिकारी दिघे यांनी स्पष्ट केले। दरम्यान घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे, त्यामुळे मयत व्यक्तीला श्रद्धांजली म्हणून तलाव 3 दिवस बंद ठेवण्याची सूचना ठेकेदार संस्थेला केली असल्याचे दिघे यांनी सांगितले। त्यानुसार सोमवार ते बुधवार हे 3 दिवस तलाव बंद राहणार आहे। माणुसकीच्या नात्यातून हा निर्णय घेण्यात आले असल्याचे दिघे यांनी नमूद केले। बातम्यांसाठी ई नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।